नेहमीचे माझे डेली लाईफ व्लॉग्स बघता बघता आज अचानक बाळाचे कपडे पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल, अरे आज अचानक बाळांतीन कुठून आलं? काही गुड न्यूज तर नाही ना? तर नाही हं, गुड न्यूज काही नाही, पण एक नवीन सिरीज मात्र सुरू करते आहे, बाळांतीन सिरीज. या सिरीजमध्ये बाळ आणि बाळांतीन दोघांसाठी उपयोगी पडणाऱ्या अनेक गोष्टी मी शेअर करणार आहे. त्याचबरोबर माझे अनुभवही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला आजपासून सुरू करूया आपल्या या छोट्याशा पण खूप खास प्रवासाला. बाळांतीन सिरीज पार्ट 1. डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला जाताना बाळासाठी बॅगमध्ये नेमकं काय काय भरायचं? कारण डिलिव्हरीची वेळ जवळ आली की एक्साइटमेंट असतेच, पण त्याचबरोबर अरे हे घेतलं का, ते घेतलं का, अशी धावपळ ही सुरू होते. म्हणून मी तुमच्यासोबत एक एक वस्तू कंप्लीट चेकलिस्ट शेअर करणार आहे. आणि आपल्या चेकलिस्टमधल्या सगळ्यात पहिला आयटम आहे बाळाचे जबले. बाळ जन्माला आल्यानंतर सुरुवातीला खूप कपडे लागतात, त्यामुळे काही सॉफ्ट, कम्फर्टेबल आणि न्यूबॉर्न साईजचे जबले नक्की ठेवावेत. शक्यतो नवीन कपडे वापरण्याआधी ते धुवून, व्यवस्थित वाळवून आणि स्वच्छ ठेवलेले असावेत. आणि 1-2 घेऊन थांबायचं नाही बरं का. बाळ म्हणजे छोटंसं सरप्राईज, पण कपड्यांची गरज मात्र भरपूर. त्यामुळे बॅगमध्ये किमान 4 ते 6 जबले ठेवले तर खूप उपयोगी पडतात. हा माझा पर्सनल अनुभव. नंबर 2, रुमाल. बाळासाठी मऊ, स्वच्छ आणि शक्यतो कॉटनचे छोटे रुमाल नक्की ठेवावेत. बाळाला दूध पाजल्यानंतर तोंड पुसण्यासाठी, दूध सांडल्यावर किंवा बाळाला थोडं क्लीन करण्यासाठी हे रुमाल खूप उपयोगी पडतात. नंबर 3 आहे टोपी. न्यूबॉर्न बाळासाठी 1-2 सॉफ्ट कॉटनच्या टोप्या नक्की बॅगेत ठेवाव्यात. बाळाचं डोकं झाकण्यासाठी आणि वातावरणानुसार बाळाला कम्फर्टेबल ठेवण्यासाठी टोपी उपयोगी पडते. टोपी खूप घट्ट नसावी आणि बाळाला जास्त उकडणार नाही याचीही काळजी घ्यावी. आणि हो, बाळाची टोपी निवडताना सॉफ्ट फॅब्रिक जसं दाखवलं आहे आणि कम्फर्टेबल फिटिंग हे 2 पॉईंट्स लक्षात ठेवा. थंडीचे दिवस असतील तर वुलन टोपी घ्यायला विसरू नका, खूप उपयोगाची पडते. कमीत कमी 3-4 टोप्या बॅगेत नक्की ठेवा. पुढची टोपी जी आहे ती माझी पर्सनल फेवरेट आहे. मऊ, सुती, अगदी चापून चोपून बसणारी आणि घामसुद्धा येत नाही बाळाला, तर याची नक्की नोंद घ्या की अशी टोपी एखादी असू द्या. नंबर 4 आहे मिटन्स आणि मोजे. बाळाची स्किन खूप नाजूक असते, त्यामुळे बाळासाठी सॉफ्ट आणि कम्फर्टेबल मिटन्स ठेवावेत. मिटन्समुळे बाळाची नखं लागून चेहऱ्यावर ओरखडे पडू नयेत यासाठी काही पालक त्यांचा वापर करतात. काही बाळांना जन्मतः वाढलेली नखं असतात, खूप वेळा हे होतं. सो आपण असे मिटन्स ठेवणं 3-4 पेअर्स खूप उपयोगी पडते. आणि त्याचबरोबर बुटीज म्हणजे बाळाचे छोटे मोजे, जे बाळाचे पाय आरामात झाकण्यासाठी उपयोगी पडतात. हॉस्पिटल बॅगमध्ये यांचे काही एक्स्ट्रा पेअर्स ठेवले तर अजून चांगलं, कारण बाळाच्या वस्तू कधी आणि किती वेळा बदलायला लागतील सांगता येत नाही. आणि हो, हा माझा पर्सनल अनुभव आहे. दाखवल्याप्रमाणे मिटन्स आणि मोजे हे झिपलॉक बॅगमध्ये ठेवा, कारण छोट्या छोट्या गोष्टी कधी हरवतील ते सांगता येत नाही. नंबर 5 आहे स्वेटर. जर डिलिव्हरी थंडीच्या दिवसात असेल तर बाळासाठी सॉफ्ट वुलन स्वेटर नक्की ठेवा. आणि थंडी जास्त असेल तर फरचा स्वेटरसुद्धा ठेवू शकता. न्यूबॉर्न बेबीची स्किन खूप डेलिकेट असते, त्यामुळे शक्यतो सॉफ्ट आणि बेबी फ्रेंडली मटेरियल निवडा. हो, 2 स्वेटर नक्की घ्या. नंबर 6 आहे लंगोट. आता आपल्या चेकलिस्टमधला एकदम महत्त्वाचा आणि असेन्शियल आयटम लंगोट. लंगोटासोबत रियुजेबल लीक प्रूफ डायपर्स ठेवले तर ते खूप उपयोगी पडतात. याचा फायदा असा की बाळाचं शुशू किंवा पॉटी झाल्यावर कपडे आणि बेडशीट वारंवार खराब होण्याची शक्यता कमी होते. हॉस्पिटल बॅगमध्ये काही एक्स्ट्रा डायपर्स ठेवले तर अजूनही सोयीचं होतं. न्यूबॉर्न बाळासाठी लंगोट खूप उपयोगी पडतात, त्यामुळे हॉस्पिटल बॅगमध्ये भरपूर लंगोट ठेवायला हवेत. मी तर कमीत कमी 20 लंगोट ठेवले होते. बाळाला वारंवार लंगोट बदलावे लागू शकतात, यामुळे कमी पडू नये म्हणून एक्स्ट्रा लंगोट घेऊन जाणं कधीही चांगलं. आणि बाळाची स्किन नाजूक असल्यामुळे लंगोट स्वच्छ, मऊ आणि कम्फर्टेबल कॉटनचे असावेत. वापरण्याआधी ते स्वच्छ धुवून, व्यवस्थित वाळवून आणि शक्यतो नीट फोल्ड करून बॅगमध्ये ठेवले तर अजून सोयीचं होतं. कारण बाळाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, कपडे 1-2 कमी पडले तरी चालतील, पण लंगोट कमी पडता कामा नये. नंबर 7 आहे कॉटनचं दुपटं. न्यूबॉर्न बाळाला हॉस्पिटलमधून घरी आणताना किंवा बाळाला कॅरी करताना सुती दुपटं खूप उपयोगी पडतं. नंतर हे टॉवेल किंवा ब्लँकेट म्हणून यूज करता येतं. दुपटं हे नेहमी स्वच्छ आणि नीट ड्राय केलेलं असावं, म्हणजे बाळाला त्याचा त्रास होणार नाही. नंबर 8 आहे ड्रायशीट. न्यूबॉर्न बाळासाठी ड्रायशीट नक्की ठेवावी. बाळाला झोपवताना किंवा कॅरी नेस्टमध्ये ठेवताना शुशू किंवा इतर फ्लुइड्समुळे बेड किंवा कपडे ओले होऊ नयेत, त्यासाठी ड्रायशीट खूप उपयोगी पडते. शक्यतो सॉफ्ट, बेबी फ्रेंडली आणि वॉटरप्रूफ, लीक प्रूफ ड्रायशीट्स निवडा. पर्सनल चॉईस आहे ही दुसरी दाखवलेली ड्रायशीट.
नंबर 9 आहे स्वॉडल. न्यूबॉर्न बाळाला आरामात गुंडाळण्यासाठी सॉफ्ट कॉटन स्वॉडल खूप उपयोगी पडतो. बाळाला स्वॉडल करताना ते खूप घट्ट बांधू नये किंवा बाळाच्या हिप्स आणि लेग्सला हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा असावी. तसंच बाळाला गरम होणार नाही याचीही काळजी घ्यावी. म्हणजेच आपण अगदी सुती, मऊसूत असे स्वॉडल्स निवडावे. माझं पर्सनल चॉईस आहे लव्ह लॅप किंवा हॉस अँड किंडर. एका पॅकमध्ये ते 3 येतात आणि तिन्ही कॅरी करावे. नंबर 10 आहे सुती ओढणी. बाळासाठी मऊ, हलकी आणि स्वच्छ सुती ओढणी नक्की ठेवावी. बाळाला हलकं झाकण्यासाठी, कॅरी करताना किंवा गरजेनुसार वापरण्यासाठी ती खूप उपयोगी पडते. शक्यतो ओढणी ब्रीथेबल कॉटन फॅब्रिकची असावी आणि बाळाच्या चेहऱ्यावर झाकली जाणार नाही याची काळजी घ्यावी. छोटीशी पण खूप महत्त्वाची टिप. जर तुम्ही बाळासाठी जुनी मऊ सुती साडी फाडून त्याचे छोटे कपडे किंवा ओढण्या बनवत असाल तर त्या कपड्याच्या कडा टिप मारून किंवा नीट शिवून घ्यायला विसरू नका. कारण कपड्याच्या कडा मोकळ्या राहिल्या तर त्यातून दोरे निघू शकतात आणि ती बाळाच्या बोटांना, हाताला किंवा पायाला अडकण्याची शक्यता असते. म्हणून बाळासाठी कापड तयार करताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जेव्हाही आपण कापड बनवू, मऊ सुती साडी घेऊ तेव्हा एक टिप मारणं खूप 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 गरजेचं आहे. नंबर 11 आहे गोधडी. बाळाला 1-2 मऊ, हलक्या आणि स्वच्छ गोधड्या नक्की ठेवाव्यात. बाळाला झोपवताना किंवा गरजेनुसार हलकं झाकण्यासाठी गोधडी उपयोगी पडते. जर तुम्ही जुन्या मऊ सुती साड्यांपासून गोधडी बनवत असाल तर कापड स्वच्छ धुवून वापरा आणि सर्व कडा व्यवस्थित शिवलेल्या आहेत ना हे नक्की तपासा. आणि बाळ झोपलेलं असताना गोधडी चेहऱ्यावर येणार नाही याची विशेष काळजी घ्या. नंबर 12 आहे एक्स्ट्रा सुती ओढणी. बाळासाठी एक ओढणी तर आपण ठेवलीच आहे, पण त्यासोबत 1-2 एक्स्ट्रा सुती ओढण्या नक्की ठेवाव्यात. बाळाला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणताना बाळाला गुंडाळण्यासाठी सुती फडकं किंवा ओढणी लागते, तर नक्की 1-2 ओढण्या जवळ ठेवा. नंबर 13 आहे ब्लँकेट. बाळासाठी एक मऊ, हलकं आणि कम्फर्टेबल ब्लँकेट नक्की ठेवा. विशेषतः डिलिव्हरी जर थंडीच्या दिवसात असेल तर बाळाला उबदार ठेवण्यासाठी ब्लँकेट उपयोगी पडते. पण हे लक्षात घ्या, ब्लँकेट खूप जाड नसावं. नंबर 14 आहे वाटी आणि चमचा. बाळाला लॅचिंगला प्रॉब्लेम होत असेल तर डॉक्टर वाटी आणि चमच्यानी फॉर्म्युला मिल्क पाजायला सांगतात. तेव्हा बाळासाठी एक छोटी, स्वच्छ आणि बेबी फ्रेंडली वाटी आणि चमचा सोबत ठेवला तर उपयोगी पडतो. तर ते नीट स्टरलाइज केलेलं असावं. नंबर 15 आहे वेट वाईप्स. बाळाला डायपर बदलताना किंवा गरजेनुसार क्लीन करताना वेट वाईप्स खूप उपयोगी पडतात. वरती दाखवल्याप्रमाणे मदर्स पर्सचे वेट वाईप्स सगळ्यात बेस्ट आणि अफोर्डेबल. तुम्ही नक्की वापरू शकता. नंबर 16 आहे कॅरी नेस्ट. बाळाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन जाताना किंवा बाळाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरी करताना कम्फर्टेबल कॅरी नेस्ट उपयोगी पडतो. सुरुवातीच्या हॉस्पिटल व्हिजिटसाठी खूप युजफुल होतं. जोपर्यंत बाळाची मान स्टेबल होत नाही तोपर्यंत हे वापरता येतं. कॅरी नेस्ट निवडताना तो मऊ, स्वच्छ आणि बाळाला योग्य सपोर्ट देणारा असावा आणि बाळाला त्यात ठेवताना चेहरा आणि नाक मोकळे आहेत ना, बाळाची मान व्यवस्थित सपोर्टेड आहेत ना हे नक्की पहा. आणि हो, चेन्स उघडल्यानंतर तुम्ही याचा गादी म्हणूनही उपयोग करू शकता. चला एकदा झटपट आपली कंप्लीट चेकलिस्ट बघूया. आहे ना खूप सोपं? आणि ही झाली आमची बॅग तयार. हॉस्पिटलला नेण्यासाठी बाळाची कंप्लीट बॅग तयार. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.